माऊली रामकृष्ण हरी. पित्ताशय खडा आम्हाला झालेला आहे. आम्ही सोनोग्राफी केलेली आहे आणि या सोनोग्राफीमध्ये पित्ताशय खडा डिटेक्ट झालेला आहे. आम्हाला डॉक्टरांनी पित्ताशय पूर्ण काढून टाकायला सांगितलेलं आहे किंवा ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. हा ऑपरेशन आयुर्वेदामध्ये असं काही रिझल्ट मिळेल का की जेणेकरून विना ऑपरेशनचं आम्हाला पित्ताशय खड्यावरती मात करता येईल, असे असंख्य प्रश्न आम्हाला बरेच लोक विचारत असतात. आणि बऱ्याच लोकांच्या शंका या पित्ताशय खड्या याबाबत जरा जास्त आहेत मुतखड्याच्या तुलनेमध्ये. मुतखड्यामध्ये थोड्याशा लोकांच्या समस्या तशा कमी असतात आणि मुतखड्यावरती औषधं ही लागलीच लागू पडणारी असतात. मुतखड्यावरती आपण थोडीशी ताण देणारी औषध दिली म्हणजे किडनीमध्ये नळीमध्ये जर मुतखडे अडकले असेल त्या हिशोबाने लघवी जास्तीत जास्त निर्माण करणारी, किडनीला असं थोडंसं जास्तीत जास्त फिल्ट्रेशन जर झालं औषधोपचाराने तर चांगल्यापैकी आराम पडत असतो आणि लवकरात लवकर मुतखडे अगदी औषधं घेतल्यानंतर पहिल्या डोसमध्ये सुद्धा मुतखडे आमच्या औषधी उपचाराने पडलेले आहेत. अतिशय लोक सुद्धा आम्हाला सांगत असतात की दुसऱ्या दिवशी खळखळून मुतखडे बाहेर पडले. तुलनेने म्हणजे मुतखड्याच्या तुलनेने पित्ताशय खड्यावरती ट्रीटमेंट देणे हे थोडंसं त्रासदायक ठरत असतं, कारण बऱ्याच गोष्टी समजून सांगायला लागतात. पित्ताशय खडा हा त्रास आपण ज्यावेळेला बघत असतो त्यावेळेला तो कोणाला होतो? जी लोक खाण्यापिण्याचे नियम पाळत नाहीत त्यांना पित्ताशय खडा होण्याची दाट शक्यता असते. तर खाण्यापिण्याचे नियम कसे काय पाळत नाहीत? आपण बघा, आपलं शरीर आहे, आपल्याला ज्यावेळेला भूक लागते, आपल्याला साधारण 12 ते 1 या दरम्यान भूक लागते, संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान भूक लागते. आणि ज्यावेळेला भूक लागेल त्यावेळेला आपण जेवण जर केलं नाही मग तशी एक पित्त आपल्या शरीरामध्ये स्त्रवलं गेलं आणि जर आपण त्याला अन्न स्वरूपी आपण जर पुरवलं गेलं नाही तर मग ते चाळे करतं, वेगवेगळी चाळे करतं आणि हे चाळे करणं हे त्रासदायक ठरत असतं. या पित्ताशय खड्यावरती बऱ्याच गोष्टी मी सांगतोय तुम्हाला. या पित्ताशय खड्यावरती मी बऱ्याच तुम्हाला गोष्टी सांगतोय. या गोष्टी तुम्ही सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने जाणून घ्या. पित्ताशय खडा होण्याची कारणं तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि पित्ताशय खडा झाला असेल तर तो त्रास कमी व्हावा किंवा पित्ताशय खडा विरघळता येतात का त्या अनुषंगाने काही तुम्हाला उपाय मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ स्किप करू नका. सुरुवातीपासून शेवटापर्यंत हा व्हिडिओ अवश्य सर्व लोकांनी बघावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे. तुम्ही वेळेवर जेवण करत नाही, तुम्हाला पित्ताशय खडाचा त्रास होऊ शकतो. तुम्ही नाना प्रकारची व्यसनं करत असाल, तंबाखू खात असाल, पान खात असाल, पानामध्ये भरपूर तंबाखू टाकत असाल, तुम्ही मशेरी लावत असाल. बघा, बऱ्याच माता भगिनी मशेरी लावण्याची प्रमाण वाढलेलं आहे, तंबाखूची मशेरी. तर मशेरी लावत असाल तुम्हाला पित्ताशय खड्याचा होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही बेकरीचे प्रॉडक्ट जर आहारामध्ये तुमच्या पुष्कळ प्रमाणात असतील, बेकरीचे प्रॉडक्ट म्हणजे काय तर वेगवेगळे प्रॉडक्ट असतात. बघा, वेगवेगळे आपण काय म्हणतो त्याला मैद्याचे प्रॉडक्ट असतात वेगवेगळे, शंकरपाळी म्हणा किंवा असे वेगवेगळे प्रॉडक्ट ज्याच्यामध्ये मैदा पुष्कळ प्रमाणात वापरलेला असतो. हा मैदा पचनाला बाधक ठरत असतो. रवा हा पचायला हलका असतो, तुलनेने मैदा हा पचायला जड असतो. हा मैदा जर तुम्ही सारखा आहारात घेतला गेला तर तुमची वजनं सुद्धा वाढतात. तुम्हाला यकृताचे, लिव्हरचे सुद्धा वेगवेगळे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं मैद्याचे पदार्थ, बेकरीचे प्रॉडक्ट सतत बघा. आजकाल बऱ्याच लोकांच्या घरी बघितलं तर बिस्किट खाण्याचं प्रमाण खूप आहे. आपण एखाद्याच्या घरी गेलं तर चहा बिस्किट दिलं जातात. तुम्ही आजारी पडताय आणि येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा तुम्ही आजारी पडता. त्यामुळे चहा बिस्किट हा जो काही संयोग आहे हा संयोग आयुर्वेदात मान्य आहे. चहा बिस्किट, चहा खारी, चहा टोच हे जे काही पदार्थ असतात, आपण चहा करताना दूध टाकतो आणि दूध टाकताना तुम्ही जे काही बटर असतात, बिस्किट असतात, खारी असतं, टोच असतं, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण पुष्कळ प्रमाणात असतं. आणि हे मिठाचं प्रमाण जर शरीरामध्ये पुष्कळ प्रमाणात गेलं तर तुम्हाला वेगवेगळे त्रास होण्याची सुद्धा दाट शक्यता असते. त्यामुळं दूध खारी किंवा चहा खारी, चहा टोच हा जो काही संयोग आहे हा संयोग आयुर्वेदात मान्य आहे. तुम्ही लोणचं खाताय, पापड खाताय, तुम्ही वेळेवर जेवण करत नाही तर तुम्हाला पित्ताशय खडा होण्याची दाट शक्यता असते. बऱ्याच लोकांना हिरवी मिरची आहारामध्ये पुष्कळ प्रमाणात खातात. तर हिरवी मिरची जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात खात असाल तर तुम्हाला पित्ताशय खडा चाळवण्याची सुद्धा दाट शक्यता असते. या गोष्टी आहेत. तुम्ही चहाचा अतिरेक करत असाल, सतत चहा पित असाल, सतत चहा म्हणजे काही लोक दिवसातून 4-4, 5-5, 6-6, 8-8, 10-10 वेळा सुद्धा चहा पितात. भूक लागली की चहा पिणं हा जो प्रकार सर्वत्र दिसत आहे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे तुम्ही चहा जर सारखं पिताय
तुम्हाला वेगवेगळे पित्ताचे आम्लपित्ताचे त्रास सुद्धा होऊ शकतात. तर तुम्ही आम्लपित्ताच्या म्हणजे ऍसिडिटी मळमळ जळजळच्या गोळ्या जर डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेत असाल, डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला माहिती पडली एखादी गोळी पॅनपोर्टी, ओमिप्रेझॉल किंवा ओमी असे वेगळे नाव असतात बघा, रॅन्टॅक, तर मग गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याविना गोळ्या जास्तीत जास्त घेतल्या गेल्या जातात. आणि हा सुद्धा तुम्हाला वेगवेगळे त्रास होण्यासाठी किंवा वेगवेगळे त्रास तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या घ्याव्यात ठराविक कालावधीसाठी. तुम्हाला माहिती झालं एखाद्या गोळीचं नाव की तुम्ही सतत घेताय तर तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. तुमचा आहार विहार कसा आहे त्यावरती बऱ्याच गोष्टी असतात. तुम्ही जर चपाती, वांग, बटाट, चणा डाळ आहारामध्ये पुष्कळ प्रमाणात वापरताय, तुम्ही खूप तिखट भरपूर खाताय, तरी तुम्हाला पित्ताचा खड्याचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. तर ह्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं असतं. आता पित्ताशय खडा झालेलाच आहे, पित्ताशय खडा झालेला आहे, तर तो पित्ताशय खडा किंवा पित्ताचा निचरा जर चांगल्या पद्धतीने झाला तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होऊन जाईल. पित्ताचा निचरा होण्यासाठी तुमच्या आहारामध्ये ज्वारीची भाकरी तुम्ही आहारामध्ये खा, असा मी तुम्हाला सल्ला या ठिकाणी देत आहे. ज्वारीची भाकरी आहारामध्ये खावा. सकाळी 8 ते 9 या दरम्यान नाश्ता तुम्ही केला पाहिजे. नाश्ता हा जड असा नसावा, म्हणजे पोहे, शेंगदाणे किंवा जड असा नाश्ता नसावा. 12 ते 1 या दरम्यान जेवण करा. संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान जेवण करा. जेवण करताना ज्वारीची भाकरी, दुधी भोपळ्याची भाजी, पडवळाची भाजी, कारल्याची भाजी, घोसाळ्याची भाजी असे आहार ठेवा. तांदूळजा किंवा आपण चवळी माठ असे म्हणतो, ही भाजी आहारामध्ये घेतला तर तुम्हाला खूप छान पद्धतीने आराम पडत असतो. तुम्हाला मी एक उपाय या ठिकाणी सांगत आहे. हा उपाय मी बऱ्याच लोकांना सांगत असतो आणि हा उपायाचे रिझल्ट चमत्कारिक असे रिझल्ट आहेत. तर कसा उपाय करायचा तुम्हाला सांगतो. काळ्या मनुका साधारण एक 30 ते 40 काळ्या मनुका, 30 ते 40 काळ्या मनुका तुम्ही अर्धा कप गरम पाण्यात टाकायच्या, चांगल्या पद्धतीने कोळायच्या, गाळायच्या, गाळून प्यायच्या. हा सकाळ संध्याकाळ हा प्रयोग करायचा. पित्ताशय खड्यावरती याच्यासारखा साधा सोपा उपाय नाही. कारण मनुका, काळ्या मनुका ह्या डोळ्यांसाठी चांगल्या असतात. काळ्या मनुका ह्या लॅक्झेटिव्ह म्हणून छान पद्धतीने काम करत असतात. लॅक्झेटिव्ह म्हणजे पोट चांगल्या पद्धतीने साफ करत असतात. आणि पोट साफ जर ज्यांचं म्हणजे कसं पित्ताशय खड्यावरती लाईन ऑफ ट्रीटमेंट अशी असते की पोट नीट साफ झालं तर तुम्हाला पित्ताचे खडे चालवत नाहीत, पित्ताच्या खड्याचा त्रास होत नाही. तर ह्या गोष्टी विचार करण्यासारख्या असतात. या गोष्टी विचार करणं गरजेचं असतं. तुम्ही जेवणामध्ये धन टाका, कोथिंबीर टाका, जिरं टाका, कढीपत्ता टाका. कढीपत्ता हा आहारामध्ये सुरुवातीला म्हणजे कढीपत्ता आपण बघा सुरुवातीला असं म्हणजे जेवण करताना कढीपत्ता अलगद बाजूला काढून टाकणारे लोक दिसतात. माझं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे की कढीपत्ता हा चावून चावून खावा. हा कढीपत्ता जो काय आपण मसाला वापरत असतो वेगवेगळ्या, त्या मसाल्याचा दाह कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. आणि पित्त पण चांगल्या पद्धतीने म्हणजे पित्ताचा निचरा होतो, पित्ताचा त्रास होत नाही. आणि पित्ताचा निचरा, पित्ताचा त्रास कमी झाला की साहजिकच तुम्हाला पित्ताशय खडा हा जो काय चाळवत असतो, हा चाळवणारा पित्ताशय खडा त्रास देत नाही. तर या गोष्टी तुम्ही विचार करण्यासारख्या आहेत. तुम्हाला जर पोट दुखायला लागलं, पित्ताशय खड्यामुळे पोट दुखायला लागलं तर इन्स्टंट रिझल्ट म्हणजे पित्ताशय खड्यामुळं जर पोट दुखत असेल तर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट मिळावा या हिशोबाने तुम्हाला मी एक उपाय सांगत आहे. उपाय खास आहे, उपाय जबरदस्त आहे. काय करायचं अशा वेळेला साधारण 1 कप पाणी घ्या. 1 कप पाणी चुलीवरती किंवा गॅसवरती तुम्ही ठेवा आपल्या भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये 8 ते 10 तुळशीची पानं टाका. पानं जरा धुवून घ्यायची, थोडी चुरायची, टाकायची. नंतर त्याच्यामध्ये पाव चमचा आपलं घरचं तूप टाकायचं. घरचं तूप पाव चमचा त्यामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये 2 चिमटी सैंधव मीठ, सैंधव नमक आपण बघा वापरतो, सैंधव मीठ टाकायचं. उकळवायचं 1-3 मिनिट. नंतर ते गाळायचं मिश्रण. गाळून चहासारखं असं जर पिताय तर पित्ताशय खडा किंवा वेगवेगळ्या त्रासामुळे जर तुमचं पोट दुखत असेल तर तो त्रास कमी होऊन जाईल. हा साधा सोपा उपाय तुम्ही सर्व करू शकता. म्हणजे पित्ताशय खडा किंवा कुठल्याही प्रकारचं पोटदुखीवरती जेवण झाल्यानंतर जर पोटदुखी पुष्कळ प्रमाणात असेल तर यावरती याच्यासारखा या तुळशीच्या काड्याचा जो काय तुम्हाला सांगितलेला आहे, परत सांगतो, 7 ते 8 तुळशीची पानं घ्यायची, 1 कप पाण्यात टाकायची. त्यात तुम्ही एक साधारण पाव ते अर्धा चमचा तूप टाकायचं, 2 चिमटी सैंधव मीठ टाकायचं, 3 मिनिटं किंवा 4 मिनिटं उकळवायचं चांगल्या पद्धतीने, काड्यासारखं चहासारखं गाळायचं. आणि ते गाळून गेलेलं तुम्ही जर पिताय बघा, तुम्हाला पित्ताक्षणीच तुम्हाला एकदम जो काय दुखण्याचा त्रास, पोटदुखीचा त्रास, हा पोटदुखीचा त्रास एकदम कमी होऊन जातो, लागलीच कमी होऊन जातो. तर हा साधा सोपा उपाय तुम्ही सर्व लोकांनी अवश्य करून घ्या. तुम्हाला छान पद्धतीने फायदा नक्कीच होणार आहे.
तर पित्ताशय खड्यावरती मग आयुर्वेदिक वेगवेगळी ट्रीटमेंट असते. मग कामोदुधा रस नावाची गोळी तुम्ही घेऊ शकता. पौष्टिकयुक्त कामोदुधा रस चांगल्या पद्धतीने काम करतो. पाचक चूर्ण त्याच्यामध्ये ओवा आहे, जिरा आहे, हिंग आहे, सैंधव मीठ आहे, बांगडखार आहे किंवा असे वेगवेगळे वापर केले जातात. सुंठ आहे, मिरी आहे, पिंपळी आहे, हे जे काही औषधोपचार आहेत त्याचा वापर करून छान पद्धतीने फायदा होत असतो. तर या पाचक चूर्णाचा छान पद्धतीने वापर करून घेणं गरजेचं असतं. याचा फायदा छान पद्धतीने होत असतो. या पाचक चूर्णाचा मस्त रिझल्ट मिळत असतात. पाचक चूर्णाचा फायदा हा बऱ्याच लोकांना झालेला आहे, होत असतो. त्रिफळा चूर्ण नावाचं जे काही औषध असतं हे औषधं 1 चमचा चूर्ण 1 कप कोमट पाण्यात रात्री कोमट पाण्यातून जर घेताय तर पोट चांगल्या पद्धतीने साफ होत असतं. तुम्हाला पोटामध्ये वायू पकडणार नाही या हिशोबाने ट्रीटमेंट चालू करावी लागते. पोटात वायू पकडणार नाही या हिशोबाने हिंगवाष्टक चूर्ण नावाचं औषध, ज्यामध्ये सुंठ आहे, मिरी आहे, पिंपळे आहे, ओवा आहे, जिरा आहे, शहाजिरा आहे, तूप आहे. तर हिंगवाष्टक चूर्ण तुम्ही डाळ भात आपण ज्यावेळेला खाताना त्यावेळेला असं बघा, आपण मीठ कसं टाकतो मीठवरती, तसं डाळ भात खाताना जर 1 किंवा 2 चिमटे असं हिंगवाष्टक चूर्ण पसरून खाल्लं तर पोटामध्ये वात पकडत नाही आणि मग दुखलं जात नाही. तर याचा छान पद्धतीने फायदा करून घेता येतो. अपामार्ग क्षार म्हणजे आघाड्याचं क्षार हे पित्ताशय खड्यावरती अत्यंत उपयुक्त आणि जुलमी म्हणून काम करत असतं. एकदम जबरदस्त रिझल्ट याचे आहेत. म्हणजे आपल्या वैद्याच्या सल्ल्यानं, आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं, BMB जे काही डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानं तुम्ही त्या अपामार्ग क्षाराचा वापर छान पद्धतीने करून घेऊ शकता. तर ह्या गोष्टी आहेत. या पित्ताशय खडाची ट्रीटमेंट देताना म्हणजे आमच्याकडे म्हण आहे बघा, जावय, आपण जावयाला कसा आदर सत्कार करतो आणि जावयाच्या आदर सत्कारामध्ये जर आपली थोडीशी कुसूर झाली किंवा आपण थोडी चूक झाली तर मग जावय थोडासा म्हणजे नाराज होतात. तशाच पद्धतीने पित्ताशय खडा ट्रीटमेंट देताना खूप बारीक गोष्टीचा विचार करून ट्रीटमेंट द्यावी लागते. म्हणजे जावयाला आपण कशा पद्धतीने ट्रीट केलं तर म्हणजे चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं तर जावई खुश राहतात. म्हणजे म्हणे आपल्या गावाकडे बघा. तर तुम्ही पित्ताशय खड्यावरती ट्रीटमेंट देत असताना तुम्ही खानपान लक्ष दिलं पाहिजे, आहार विहार लक्ष दिलं पाहिजे, औषधांचं लक्ष दिलं पाहिजे, जेवणात दुधाचा तुपाचा वापर केला गेला पाहिजे, ज्वारीच्या भाकरीचा वापर केला गेला पाहिजे. तर या गोष्टींचा वापर जर तुम्ही करताय तुम्हाला छान पद्धतीने फायदा होणार आहे. आणि पित्ताशय खडा लवकरात लवकर म्हणजे छोटे खडे असतात ते कधी विरघळतात कळत सुद्धा नाही. या सुद्धा म्हणजे नंतर लक्षात येत नसतं. या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हा जो काही व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून मात्र अवश्य शेअर करा, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा हा नक्कीच होऊन जाईल. पित्ताशय खडा, गॉल ब्लॅडर स्टोन याची ट्रीटमेंट थोडी लेंदी असते. असं नाही की लगेच 10 दिवस 15 दिवस महिनाभर औषध दिली तर पित्ताशय खडा लगेच कमी होऊन जाईल किंवा त्याचे त्रास कमी होऊन जातील. तुमचा आहार विहार कसा आहे, 50% तुमचा आहार विहार कसा आहे, तुम्ही वेळेवर जेवण करताय का, सांगितलेले पथ्यपाणी पाळताय का, या गोष्टीचा विचार केला तर तुमचे त्रास हे नक्कीच कमी होऊन जातात. आणि पित्ताशय खडा हा बरा व्हायला, पित्ताशय खडा गॉल ब्लॅडर स्टोन हा बरा व्हायला नक्कीच मदत करते. आणि विना ऑपरेशनचे आमच्याकडे कितीतरी रुग्ण असे आहेत की विना ऑपरेशनचे पित्ताशय खडे हे त्यांचा त्रास अगदी 2 वर्षापूर्वी ऑपरेशन करायला सांगितलेले पित्ताशय खड्याचे आणि आजही विना ऑपरेशनचे त्यांचे पित्ताशय खडे बारीक होऊन म्हणजे गॉल ब्लॅडर स्टोन वाचलेले, म्हणजे गॉल ब्लॅडर वाचलेले ते स्टोन जाऊन. तर ह्या गोष्टी असतात. कुठलाही अवयव आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करत असतो आणि अशा वेळेला ते अवयव काढणं हा त्याच्यावरती काय उपचार नसतो. ते अवयव सुधारायच्या विषयामध्ये किंवा त्या अनुषंगाने ट्रीटमेंट देणं हे डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या हातात असतं. तर ते तसं केलं तर त्याचा फायदा हा खूप होत असतो आणि आयुर्वेदामध्ये चमत्कारिक रिझल्ट मिळत असतात. आम्ही आमच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये त्याचा नित्य अनुभव हा बऱ्याच रुग्णांमध्ये घेत असतो. रिझल्ट खूप छान असतात. आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. ह्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, त्या गोष्टींचा विचार आपण सर्व लोकांनी करावा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून शेअर मात्र बऱ्याच जणांना करा, जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा 100% होईल. भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली. पांडुरंग.